नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वीचा 8वा पाठ आहे अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना. तर हा पाठ या अगोदरच्या तासाला आपण 2 वेळा अभ्यासलेला आहे. तर या पाठामध्ये अरुणा ढेरे यांनी माणसाच्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची वाट पाहावी लागते आणि ह्या वाट पाहण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात ते अनुभव कधी सुखद असतात तर कधी दुःखद असतात. तर कधी आपल्याला ती वाट पाहण्यामध्ये आनंद देणारे असतात, कधी मनाला हुरहुर लावणारे असतात. तर अशा अनेक गोष्टींची वाट पाहण्याचे जे अनुभव आहेत लेखिकेचे, ते अनुभव आपण या पाठातून अभ्यासलेले आहेत. त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की पुण्यामध्ये ते राहत असायच्या लहानपणी आणि त्यामुळं त्यांच्या घराचं वातावरण कसं होतं, घरातली माणसं कशी होती आणि त्यावेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना कोणत्या गोष्टीची वाट पाहावीशी वाटायची याचे 1-2 अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. भला मोठा वाडा होता एक त्यांचा, त्याच्यामध्ये बरीचशी बेराड राहायची आणि त्यावेळेससुद्धा त्यांना कोणत्या गोष्टीची वाट पाहावी लागायची. तर त्या वाट पाहण्याचा आनंद त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर त्यांच्या घराच्या पाठीमागे उंबराचं झाड होतं. त्या उंबराच्या झाडावरती पोपटांचा थव्यांचा थवे येऊन बसायचे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. त्यामुळे ते उंबराचं झाड हिरवं आणि लाल कसं दिसायचं, हिरवं कसं दिसायचं, तर त्याबद्दलसुद्धा त्यांनी त्याचीसुद्धा त्यांना वाट पाहावी लागली होती आणि ती वाट पाहणं त्यांना किती आनंदाचं होतं. असं करत करत अरुणा ढेरे यांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि त्या कविता कशा लिहित गेल्या, पुढं त्या कशा साहित्यिक बनत गेल्या, त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या आत्याचं एक उदाहरण दिलेलं आहे या पाठामध्ये. उरळी कांचनच्या मराठी शाळेमध्ये त्या नोकरी करायच्या आणि कशा जायच्या, कशा यायच्या, यायला किती वेळ लागायचा. त्यामुळे घरातली ही जी लहान लहान मुलं आहेत लेखिकेसह, ही त्यांची कशी वाट पाहायची आणि आल्यानंतर त्यांना आनंदाश्रू डोळ्यातून कसे व्हायचे याचा एक त्यांनी अनुभव सांगितलेला आपण पाहिला होता. त्यानंतर या पाठामध्ये आपण एक परदेशी सिनेमातलं उदाहरण पाहिलं होतं. चिनी सिनेमा आहे तो, पोस्टमन इन द माउंटन हे त्या सिनेमाचं नाव होतं आणि त्या सिनेमामधल्या त्या पोस्टमनचं उदाहरण सांगितलेलं आहे. तो थकलेला आहे, आजारी आहे, आपल्या मुलाला तो ट्रेनिंग देतोय, मुलाला ते काम करायचं असतं आणि मग प्रत्येकाची घरं पहाडामधून फिरणं, चालत पायी, पाठीवरती पत्राची थैली घेऊन आणि मग एक असंच झोपडीपाशी ते येतात पहाडामध्ये त्या वस्तीवरती. तिथे एक म्हातारी बसलेली असते आणि त्याचं उदाहरण पण फार हृदयाला स्पर्श करून जाणार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो पोस्टमन आहे, या पोस्टमनच्या अंतःकरणातले जे भावविश्व आहे, मन आहे त्याचं, ते या गोष्टीतून दिसून येतं आहे. कारण त्या म्हातारीला पत्र न येताही त्याच्या मुलाचं हा पोस्टमन पत्र आल्याचं सोंग करून वाचून दाखवत असतो आणि त्यामुळे त्या म्हातारीचे दिवस हे आनंदात व्यतीत होत असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आनंद जर मिळत असेल तर त्यासाठी आपण खोटं नाटक करायलाही हरकत नाही. अशा पद्धतीचं उदाहरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे मुलगा फक्त मुलाला तो पत्र कशी वाटायचे हे सांगत नाही, तर त्या पत्र वाटण्यामधले भावविश्व जे आहेत, मनामध्ये जे विचार आहेत, तर हे विचार त्या मुलानं पुढे जाऊन काय करायचे आहेत, घडवून दाखवायचे आहेत. म्हणजे माणसानं कसं वागलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं वाट पाहण्यामध्ये त्या म्हातारीचा जो आनंद होता तो दुःखाचा असतो, कधी कधी सुखाचा असतो, कधी भीतीचा असतो, कधी अस्वस्थतेचा असतो, कधी तडफड करणारा असतो. म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला वाट पाहण्यामध्ये पाहायला मिळतात.
तर वाट पाहणं हे कधी आपल्याला धीर देणार असतो, कधी आपलं मन घट्ट करणार असतो, कधी आपली श्रद्धा बळावणार असतो. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला या पाठामध्ये अरुणा ढेरे या लेखिकेने सांगून दिलेले आहेत. तर अतिशय सुंदर. आपल्यासुद्धा जीवनामध्ये असे कितीतरी प्रसंग घडले असतील. वैयक्तिक जर आपण थोडा विचार केला तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल की तुमच्या जीवनात सुद्धा तुम्हाला कितीतरी वेळा अशा गोष्टींची वाट पाहावी लागली असेल. तर शेवटी आपण पाहिलं होतं हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊनच नये, थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडपड भोगायला लागावी, तरच सुखाची चव कळेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. म्हणजे लेखिकेने शेवटी काय सांगितलेलं आहे की आपल्याला कोणतीही गोष्ट सहज मिळू नये, तर ती गोष्ट आपल्याला काय व्हावी, थोडी वाट पाहायला लागली पाहिजे. आणि त्या गोष्टीची जर आपण वाट पाहिली तर त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व कळतं. आता उदाहरणार्थ जर तुम्हाला अंगावरचे असणारे जे कपडे ते जर सहजच कपडे तुम्हाला वाट न पाहता मिळाले तर त्या कपड्यांची तुम्हाला किंमत कळणार नाही. परंतु तेच कपडे तुम्हाला जर सतत घरच्यांना सांगून, ओरडून, रडून, तक्रार करून बऱ्याच दिवसातून तुम्हाला कपडे मिळाले तर त्या कपडे घालण्यामधला जो आनंद आहे तो फार महत्त्वाचा आनंद असतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, त्या दिवशी राजाला दिवाळीचं महत्त्व नसतं, कारण त्याच्या घरामध्ये सततच दिवाळी असते. गरिबाच्या घरामधली दिवाळी जी असते ती फार आनंददायक असते, कारण त्यांना वर्षातून एकदाच दिवाळी उपभोगायला मिळालेली असते, गोडधोड खायला मिळालेलं असतं, नवीन कपडे घालायला मिळालेले असतात आणि आनंद भोगायला मिळालेला असतो. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी लेखिकेने शेवटी आपल्याला एक सल्ला दिलेला आहे की आपल्यालाही कोणतीही गोष्ट सहज मिळू नये, त्या गोष्टीला मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला या पाठातून फार मोठा बोध घ्यायचा आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही सहज मिळवू नका, विना कष्टाची मिळवू नका असं सांगितलं आहे. कष्ट करून ती गोष्ट मिळवा, मग तुम्हाला ती वस्तू फार आनंद देऊन जाते. आता उदाहरणार्थ जर आयता स्वयंपाक तुम्हाला खायला मिळाला तर तुम्हाला त्या स्वयंपाकाचा आनंद जास्त चव देत नाही, परंतु तो स्वयंपाक जर तुम्ही हातानं करून खाल्ला तर त्याचा मात्र आनंद तुम्हाला फार होतो. म्हणून बघा, स्वतःची कामं तुम्ही स्वतः करा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची किंमत कळेल. स्वतःचा अभ्यास स्वतः करा, स्वतःची कपडे स्वतः धुवा, त्यानंतर स्वतःच्या वस्तू स्वतः व्यवस्थित ठेवा, म्हणजे आपल्याला त्या वस्तूची किंमत कळते आणि आपल्या जीवनामध्ये भरभराटी आल्याशिवाय राहत नाही. तर या ठिकाणी आपल्याला लेखिकेने सांगितलेले आयुष्याबद्दलचे बरेचसे प्रसंग फार मजेशीर आहेत आणि आपल्याला भविष्यामध्ये फार सुख देणारे आहेत, आपल्यामध्ये बदल घडवून आणणारे आहेत आमूलाग्र. त्यामुळे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी या पाठाचा खूप चांगला अभ्यास करायचा आहे. या पाठातले सगळे भावार्थ, विचार लेखिकेचे सगळे समजून घ्यायचे आहेत आणि पुढं आपल्या आयुष्याची वाटचाल करायची आहे. तर अशा पद्धतीनं हा पाठ या ठिकाणी आपण पाहिला होता. या पाठावरचे असणारे जे 29 पानावरचे ज्या कृती आहेत, स्वाध्याय आहेत, ते स्वाध्याय पण फार मजेशीर आहे, सोडवायला सोपे आहेत. हा पाठ जर आपण वाचला व्यवस्थित ओळणाओळ तर आपल्याला सगळ्या कृती या सोडवता येतील. बघा, लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी, तर जवळजवळ त्या 6 गोष्टी आहेत बालवयामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी 6च्या 6 शोधून लिहायच्या आहेत. त्यानंतर पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी, तर त्यासुद्धा 4 गोष्टी आहेत, त्यासुद्धा शोधून तुम्ही लिहायच्या आहेत. पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये, म्हणजे तो पोस्टमन कसा होता स्वभावानं, गुणानं, त्याचे 3 गुणवैशिष्ट्य शोधून लिहायचे. लेखकाला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी, लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी, तर यासुद्धा गोष्टी तुम्ही शोधून लिहायच्या आहेत. त्यानंतर कारणे शोधा म्हटले. बघा, आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण, तर हा आवाज जो आहे तो सुद्धा आवाज कोकिळेचा आवाज आहे. बघा, तो पहाटे उठून झोपेत असताना तो आवाज त्यांना ऐकायला मिळावा, तर ते कारण तुम्ही शोधून द्यायचं आहे. म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण, म्हणजे पोस्टमनच्या उदाहरणातून ते कारण शोधून द्यायचं आहे.
पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेळ लावायचा, कारण लहानपणी त्या पुस्तकं वाचायच्या 4थ्या माळ्यावर जाऊन बघा पुस्तक पिढीतील, तर तो आनंद लिहायचा आहे. पोस्टमन मनानंच कोरपत्र वाचतो, कारण हे पण कारण लिहायचं पोस्टमनच्या उदाहरणातून. त्यानंतर तुलना करा म्हटलेलं आहे. व्यक्तीशी मैत्री आणि कवितेशी मैत्री, तर हे स्वाध्याय तुम्ही सोडवायचे आहेत. त्यानंतर वाट पाहणे या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करायचा आहे. वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी, वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाला शिकवायच्या गोष्टी आणि वाट पाहण्याचे फायदे, तर हे वेगवेगळे 3 मुद्दे तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर स्वमतसुद्धा आहे या ठिकाणी. पाठाच्या शीर्षकाशी समर्पकता तुमच्या शब्दात सांगा. म्हणजे या पाठाला दिलेला जो शीर्षक आहे, कोणता शीर्षक आहे या पाठाला दिलेला, तर या पाठाला वाट पाहताना हा जो शीर्षक आहे याची समर्पकता, म्हणजे हा शीर्षक या पाठाला कसा दिला, का दिला, तर या शीर्षकाबद्दल सुद्धा तुम्ही तुमचं विचार लिहायचे. स्वमत आहे तिथं, हा शीर्षक योग्य आहे का अयोग्य आहे, का दिला आहे तो शीर्षक, तो तुमच्या शब्दात तुम्ही सांगायचं. तुम्हाला स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी. म्हातारीचं वाट पाहणं सोकाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा. म्हणजे त्या पोस्टमनचं आणि त्या म्हातारीचं जे नातं आहे, खोटं पत्र वाचण्याचं पोस्टमन नाटक करतोय, ते योग्य आहे का अयोग्य आहे, तुमचं मत लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या भाषेत लिहायचं आहे. ते 5, 7, 8, 10 ओळीमध्ये ते उत्तर लिहावं लागतं तुम्हाला. स्वमत. वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींची मोल जाणून देणारी आहे, या विधानाची सत्यता पटवून द्या. तर हे सुद्धा स्वमताच्या आधारे तुमच्या मते तुम्ही 5-7 ओळीमध्ये स्वमत तुम्ही लिहून दाखवायचे आहेत. आणि इथं भाषा सौंदर्यामध्ये एक कविता सांगितलेली आहे बघा. वाट या शब्दाचा अर्थ वापरून एक मनोगत तयार केलेला आहे. प्रत्येक वाक्यामध्ये वाट पाहणं हा शब्द आलेला आहे या ठिकाणी. मराठी भाषेतील शब्द सामर्थ्य शब्दातील आहे. मराठी भाषेतील शब्द सामर्थ्य शब्दातीत आहे. वाट या एका शब्दाचा वापर विविध अर्थाने करून एक अर्थपूर्ण मनोगत तयार झाले आहे. आता बघा, हा प्रसंग आहे भाषा सौंदर्याचा. तो वाट दाखवणार म्हणून काल तुझ्या पत्राची वाट पाहत होतो, त्या वाटेने पत्र आलेच नाही. नेहमी त्या वाटेवरून धावणारी पोस्टमन दादाची सायकली त्या दिवशी धावली नाही. शेवटी सगळा दिवस वाट पाहण्यात गेला. साऱ्या दिवसाची वाट लागली आणि मी माझ्या घराच्या वाटेने माघारी फिरलो. मनात आले आपण पत्राचीच वाट पाहत होतो. आता कशाची वाट पाहू नये, आपणच आपले वाट निर्माण करावी, जी वाट नवनिर्मितीची ठरेल. म्हणजे अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी भाषा सौंदर्याच्या दृष्टीने दिलेले आहेत. वरील मनोगताचा अभ्यास करा व त्यातील भाषिक सामर्थ्य जाणून घ्या. एका शब्दाने वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ असणारे इतर काही शब्द वापरून तुम्हाला असे मनोगत लिहिता येईल. आपल्या भाषिक क्षमता वाढवण्याचा सराव करा. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने एका शब्दावरून सुद्धा अनेक शब्द वाक्य तयार करता येतात. भाषा सौंदर्य तुम्हाला तयार करता येतं. तर तुम्ही सुद्धा असा कोणता एखादा शब्द घेऊन तुम्ही अशा पद्धतीची वाक्य तयार करू शकता एकाला एक जोडून, आणि त्यामुळे त्या भाषेचं सौंदर्य वाढतं. म्हणजे तुम्हाला एक कविता लिहिण्याचा विचारसुद्धा त्याच्यामधून तुमचा प्रकट होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा पाठ जो आहे, या पाठाचे स्वाध्याय आहेत, या पाठाचा भावार्थ आहे, या पाठातले विचार आहेत, या पाठातले वाट पाहण्याच्या गोष्टी आहेत अरुणा ढेरे यांच्या. तर या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेतलेला आहे. हा पाठ या ठिकाणी आपण पूर्ण पाहिलेला आहे. तुम्ही स्वाध्याय या पाठाखालचे सगळे सोडवून मला दाखवायचे आहेत आणि हा पाठ आपण याच ठिकाणी संपवूया, थांबवूया. धन्यवाद.